मी आमच्या गावचा प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ. त्या दरबारात बसलं चालत नाही, सगळे जीव मला सारखेच. ए बाबा, अरे आमच्या गावात एक असा येडपाड बाबा नावाचा माणूस आलता, रामभाऊने त्याला ताणून मारलं. तुम्हाला वाटतो बैल करी हे काही बैल करी. तुझ्यासारखा अतिशय नटला होता, त्याला बैल केला. तुला सुद्धा बैल करीने इथं टांगी आला का रामभाऊ म्हणजे वाघाच्या अवलाद आणि बैल करायला निघाला. हे तुझ्या आजोबाजी पंजोबाजी फार गावासाठी कष्ट केले, ते फार चांगले होते. लोकांनी त्याला भरपूर लोपटलं, पण तुझ्या पंजोबानी फार मोठा श्रीमंत असल्यामुळं तुझा चुना वाडा, त्या जुन्या वाडीच्या शेजारी एक वाडा. आलं का लक्षात? तिथं 10 किलो सोनं लपवून ठेवलं. चोरा चिलटाच्या भ्यानी गुप्तधन म्हणतात त्याला, गुप्तधन. पण त्याच्यासाठी तुला फार संघर्ष करावा लागला. 15 दिवसासाठी तुला मौन धारण करावं लागलं. म्हणजे बोलायचं नाही? बोलायचं नाही 15 दिवस. अरे बुवा, दिल्लीपर्यंत मला भाषण ढोकावं लागते ती. तरी बोलायचं नाही. जर आयुष्यभराची कमाई कमवायची असेल तर 15 दिवस मौन धारण करायचं. बायको संघ गाण्यासंघ एखादं सिक्रेट गुपित जर बोलायचं असलं तरी बोलायचं नाही. येताना खाली हाताळी आला, दरिद्री असल्यागत आला, बेकारी असल्यागत आला. आईच्या दरबारात, देवाच्या दरबारात येताना. ए बाबा, अरे संन्यासी तर निस्वार्थी असतात, तू स्वार्थ नसतोय ना का? मी फुकाट कोणाचीच काम करत नाही. तुला कोटीच्या धन मिळणार आणि तू साध्या माझ्यासाठी 1000 रुपया सुद्धा आणल्या नाही. बघ, विषय जर मी लखपती होण्याचा असला, कोट्याधीश होण्याचा असला ना, एका मिनिटात स्वॅप मारतो, तुला 1000 रुपये ट्रान्सफर करतो. ते इकडं हे मी काही जागा टाकायची वस्तू होय. अरे कोट्याधीशीची रक्कम आहे. जास्त बोलायचं